आजकाल ऑनलाईनच्या जमान्यातही बरेच जण नाणी नोटा वापरत असतात। ऑनलाईनवर भरोसा नसल्यामुळे चलनी नोटा आणि नाण्यांमुळे व्यवहार सोपा आणि सोयीचा होत असल्यामुळे कित्येक व्यावसायिक आपल्याजवळ पैसे बाळगत असतात। अशातच रस्त्यावरून ये जा करताना कित्येकदा नाणी किंवा नोटा पडलेल्या सापडतात। अशा प्रकारे पैसे सापडणे म्हणजे काही जणांना शुभ संकेत वाटतात तर काहींना अशुभ संकेत वाटतात। मात्र असे पैसे सापडण्यामागे नेमके काय संकेत असतात? सापडलेले पैसे म्हणजे खरंच लक्ष्मी देवीची कृपा असते का? सापडलेल्या पैशांचे नेमके काय करायचे? असे सगळे प्रश्न याबाबतीत उपस्थित राहतात। याच सगळ्या प्रश्नांबाबत कोल्हापुरातील ज्योतिषाचार्य श्रद्धा राठोड यांनी माहिती दिली आहे। आपण चालत असताना जर रस्त्यामध्ये कधी काही नोटा किंवा कॉईन असं जर सापडलं तर त्या गोष्टीला बऱ्याच लोक असा विचार करतात की अरे वा किती छान, तर काही जण असा विचार करतात की अरे कुणाचे पैसे पडले। हा टोटली मुद्दा असा आहे की आपण कसा घेतो याच्यावर डिपेंड करतं। संकेतचा जर विचार केला तर हो, हे पॉझिटिव्ह संकेत आहेत, चांगले संकेत आहेत। मुळात बरेच लोकांना असं वाटतं की आता मला पैसे सापडले म्हणजे आता मला लक्ष्मीची कधीच टंचाई भासणार नाही वगैरे, तर नाही। तुम्ही जोपर्यंत कर्म करत नाही तोपर्यंत लक्ष्मीची कृपा राहणार नाही। हां, हे मात्र नक्की की त्या क्षणापुरतं तुम्हाला नक्कीच लक्ष्मीची कृपा आहे असं जाणवेल। इतरांचं असं बोलणं असतं की पूर्वजांचे पैसे वगैरे किंवा पूर्वजांकडून मिळणारी जी पैतृक संपत्ती आहे ते मिळण्याचे संकेत म्हणजे आपल्याला रस्त्यात पैसे भेटणे वगैरे आहे, पण असं नसतं। कारण की तुम्ही केलेल्या कर्मच तो फिरून येत असतो। मग ते तुमचे पूर्वजांकडचं असेल का तुमचं स्वतःचं असेल का तुमच्या पूर्वजन्मीचं असेल, असंही असू शकतं। बरेच जण असं म्हणतात की बाबा ऑफिसवरून येताना घरी जाताना वगैरे पैसे सापडले म्हणजे खूप मोठा धनलाभ होणार आहे वगैरे वगैरे, तर माझं पर्सनली मत असं आहे की नाही, असं काहीही नसतं। या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर स्थल काल वेळ परिस्थितीनुसार मुद्दे बदलत असतात, विचार बदलत असतात आणि त्यानुसार जर विचार केला तर आजच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये जिथे जीपे फोनपे आहे तिथे शक्यतो ह्या गोष्टी क्वचितच घडतात। पण जरी घडल्याच तरी आपण असं म्हणू शकतो की ही लक्ष्मी कृपा तुम्हाला मिळणार आहे, पण याचा अर्थ असा नाही की आता यापुढे सगळी संकटं संपली। दरम्यान अशा गोष्टींबाबत शुभ अशुभ संकेत घेणे आणि सापडलेल्या पैशांचे नेमके काय करावे याचा निर्णय घेणे हे प्रत्येकाच्या स्थलकाल आणि विचारसरणीवर अवलंबून असते। असे असतानाही सापडलेले पैसे देवकार्यात, मदत कार्यात खर्च करणे योग्य ठरते, असे देखील श्रद्धा राठोड यांनी स्पष्ट केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।